लग्नाच्या केवळ 25 दिवसातच एका नवऱ्यानं जगाचा निरोप घेतला, कारण त्याच्या बायकोची एक असह्य अशी सवय होती जी त्याला असह्य झाली होती। ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात उघडकीस आली। रंगैयाखेडा गावातील सुधीर वर्मा हा शेतकरी मुलगा नुकताच त्याचं बिहारमधील आशा नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं। दोघांनी स्वप्नांनी भरलेलं आयुष्य सुरू केलं, पण लग्नाच्या काही दिवसातच त्यांच्या संसारात कटुता आली। कुटुंबाच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर अशा वारंवार घर सोडून जात असे। पहिल्या 2 वेळा सुधीरनं तिला शोधून पुन्हा घरी आणलं, समजावलं आणि संसार वाचवण्याचा प्रयत्न केला, पण रविवारी पुन्हा एकदा ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली। सुधीर संपूर्ण रात्रभर तिचा शोध घेत राहिला, पण यावेळी आशा कुठेही सापडली नाही। पत्नी पुन्हा सोडून गेली, त्यामुळे तो पूर्णपणे खचला आणि अखेर निराश मनानं त्यानं गावाबाहेरील झाडाला साडीचा फास लावून आत्महत्या केली। सोमवारी सकाळी गावकऱ्यांना झाडावर लटकलेला त्याचा मृतदेह दिसताच गावात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। सध्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अचानक संपलेल्या या विवाहाच्या मागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे।